पण यापूर्वी मी सुद्धा माननीय शिंदे साहेबांसोबत गेलो असताना या महाशयाने माझ्याबद्दल काय गरळ ओकली होती याची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे. त्याने राज्यातल्या आमदारावर 50 खोक्याचा आरोप केला, माझ्यावर टोलचा आरोप केला. ठीक आहे, ते आरोप आम्ही सहन केले, त्याला उत्तर काय द्यायचं दिलं. मग आता या महाशयाने किती खोके घेतले? आता पक्ष बदलायचे, काँग्रेस सोडायचे, किती पैसे घेतले माणसाने, किती खोके घेतले, याचंही उत्तर त्यांनी निश्चितपणे जनतेला दिलं पाहिजे. माझ्या मते हा नगरपालिकेमधला घोटाळा लपवण्यासाठी ही धडपड सन्माननीय महोदयांची या ठिकाणी चालू आहे. अर्थात ते म्हणतात की आता अर्जुन खोतकर माझ्या घरापर्यंत आले. अरे वा, घरापर्यंत आले म्हणजे काय? आम्ही काय केलं? तुमची बायको सार्वजनिक जीवनामध्ये या ठिकाणी तुम्ही उतरवली, आम्ही नाही उतरवलं. या शहराचं 5 वर्ष नगराध्यक्ष त्या राहिल्या. मग जशा 5 वर्ष राहिल्या तशा टीकाही त्यांच्यावर होतील ना. त्याने जे काही केलं ते त्यांना फेडावं लागेल ना. घरातली बायका म्हणजे काय? त्या सार्वजनिक जीवनामध्ये त्या विशिष्ट दर्जा आहे त्यांचा. त्या काय कॉमन मॅन नाही. त्या या शहराच्या माजी अध्यक्ष आहेत आणि त्यांनी या शहरामध्ये 5 वर्ष नगराध्यक्ष भूषवलेलं आहे. आणि त्यांच्या कालखंडामध्ये जे काही चुकीचे अनियमितता झाली, जो काही भ्रष्टाचार झाला, त्या संदर्भामध्ये मी एक प्रश्न विचारला तर तुम्हाला पळताभुई थोडी झाली. रणछोडबाज झाले तुम्ही. एका प्रश्नामुळे तुम्ही पळून गेले काँग्रेस सोडून. गेली 35 वर्ष तुम्ही ज्या काँग्रेसमध्ये होता ती एका प्रश्नामुळे तुम्ही या ठिकाणी ती सोडून दिलं आणि आसरा शोधायला तुम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये गेलात. कदाचित भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा यांच्या या भ्रष्टाचाराची कल्पना नसेल, म्हणूनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे. मला असं वाटतं की आता पुढे जरी प्रवेश केला तरी हे लपणार नाही. हे निश्चितपणे ते जेवढे म्हणतात ना की माझ्याकडे 7 फायली आहेत, माझं आईचं नाव घेऊन ते काहीतरी बोलले. अरे मग माझ्याकडे तुझ्या भावाची व्हिडिओ क्लिप आहे ना. तू तुझ्या आईला किती त्रास दिला, तुझ्या घरच्या लोकांनी, तुझ्या बायकोने किती त्रास दिला, हे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. ज्या दिवशी तू बोलशील त्या दिवशी मी रेकॉर्डिंग बाजारात आणेल. म्हणजे तुझ्याकडे 7 फायली आहेत, तुम्ही काय गोट्या खेळतो का? माझ्याकडे फाईल नसतील तुझ्या. पण मी त्या तुझ्या लेवलचा नाहीये. ज्या पद्धतीनं तू घट्या पद्धतीनं वागतो ना, थिल्लर पांचट जोक मारून, तर त्या लेवलचा मी नाही. माझं एक डिग्निटी आहे, माझा एक निश्चितपणे एक दर्जा आहे. तुझ्यासारखा चिल्लर माझा दर्जा या ठिकाणी, याच्यासारखा माझा चिल्लर दर्जा या ठिकाणी नाही. त्यामुळं त्याच्याकडे फायली असतील तर माझ्याकडे पण फायली आहेत. त्याच्या भावाच्या आवाजामध्ये त्याच्या भावाने सांगितलं की किती त्रास दिला माझ्या आईला, मरत्या वेळेस किती त्रास दिलेला आहे. तर ते जर उजागर करायचं तर मग मलाही उजागर करावं लागणार आहे. मी तुम्हाला वाटलं तर आता तुम्हाला कोणाला ऐकायचं असेल तुम्ही ऐकू शकता. माझ्याकडे आहे ते क्लिप आहे, त्याचं आणि माझं संभाषण आहे, त्याच्या भावाचं ना माझं, आणि त्या भावाने मला सर्व सांगितलेलं या ठिकाणी आहे. त्यामुळं या ठिकाणी 50 खोके म्हणून हिनवलं. तर आता माझा मूळ प्रश्न आहे की या माणसाने गद्दारी काँग्रेसची करत असताना किती खोके घेतलेत याचा खुलासा केला पाहिजे. त्यामुळं मला आपल्याला सांगितलं पाहिजे. ते ईडीचं सांगतात, ठीक आहे ना, सक्षम कोर्ट आहे ना ईडीचं, ते बघतील ना. सक्षम कोर्ट आहे ईडीचं, ते बघल. त्यावर आम्ही निश्चितपणे त्यांना काय उत्तर द्यायचं ते आम्ही देतोय त्या ठिकाणी. पण मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आता हा जनाधर गेलेला नेता आहे आणि त्यामुळं काहीतरी सिंपत्ती मिळवण्यासाठी अशा पद्धतीनं या ठिकाणी हे चालू आहे. प्रेमविवाह फार काळ टिकत नसतो.